श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्सवात साजरी केली जाते. परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य ते आज आपण पाहणार आहोत. शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालते. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला म्हणजेच 18 जानेवारीपासून सुरू होत आहे. याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. शाकंभरी ही देवता कित्येकांची कुलदैवतही आहे. या देवीला बनशंकरी या नावाने देखील ओळखतात. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी बनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत पुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्याचे सेवन केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेला प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वन औषधीमधून विश्वाचे पालनपोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.